नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. बघा, मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ फ्लुइडचा हा लास्ट लेक्चर 5व्या क्रमांकाचा. याही लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्र CET 2019 आणि 2017 रिसेंट क्वेश्चन आहे, फार काही जुने क्वेश्चन नाही, तर एक क्वेश्चन डिस्कस करण्याचा प्रयत्न करू. सरफेस एनर्जीच्या कॉन्सेप्टवर दोन्ही क्वेश्चन आहे. बघा, तुम्हाला लक्षातच येते. बघा, पहिले याचं सोल्युशन बघूया, नंतर त्याचं. बघा, द सरफेस टेन्शन ऑफ अ सोप सोल्युशन. एक सोप सोल्युशन दिलेलं आहे, ठीक आहे. म्हणजे सोप सोल्युशन आपण घरी पण फॉर्म करतो. जसं आपण आपले जे काही कपडे आहे धुण्याच्या वेळेस आपण जो काही डिटर्जंटचा सोप सोल्युशन फॉर्म करतो, तोच सोप सोल्युशन, ठीक आहे. त्या सोप सोल्युशनचा सरफेस टेन्शन आपल्याला गिवन आहे. सरफेस टेन्शन ऑफ दॅट सोप सोल्युशन 0.035 न्यूटन पर मीटर, ठीक आहे. फुल स्टॉप. द एनर्जी निडेड टू इन्क्रीज द रेडियस ऑफ अ बबल. त्या सोप सोल्युशन पासून आपण एक बबल फॉर्म केला, ठीक आहे. मग या बबलची आपल्याला रेडियस काय करायची आहे? इन्क्रीज. बघा, द एनर्जी निडेड टू इन्क्रीज द रेडियस ऑफ द बबल फ्रॉम 4 सेंटीमीटर टू 6 सेंटीमीटर. इनिशियली जो काही बबल होता याची जी काही रेडियस होती R1, ठीक आहे. R1 इक्वल्स टू समजा आपण किती कन्सिडर करू? 4 सेंटीमीटर. ओके. त्याच्यानंतर या बबलला काय करायचं? आपल्याला एक्सपांड करायचं आहे. बबलची रेडियस 4 सेंटीमीटर पासून किती तयार करायची आपल्याला? 6 सेंटीमीटर. म्हणजे फायनली बबलची रेडियस किती राहिली पाहिजे? 6 सेंटीमीटर. ओके. बबल आपण बघा इन्क्रीज केला. ओके. याची रेडियस होती R1 आणि याची रेडियस आहे आपल्याला R2. तर हा बबल, ओके, ज्या बबलची रेडियस R1 होती, आता तो बबल आपल्याला मोठा करायचा आहे. मोठा करायचा म्हणजे त्या बबलची रेडियस काय करायची आपल्याला? वाढवायची आहे. मग त्या बबल तो जो काही स्मॉल स्पेरिकल बबल आहे त्याला वाढवण्यासाठी जी काही एनर्जी लागली ती एनर्जी आपल्याला विचारली आहे, ठीक आहे. बघा, आपल्याला जे काही चारही ऑप्शन दिलेलं आहे जूलमध्ये दिलं आहे. याचा अर्थ जो काही हा बबल R1 सेंटीमीटरचा असताना R2 सेंटीमीटर तयार करायचा आपल्याला, तर त्याच्यासाठी लागला नाही आपल्याला एनर्जी. द एनर्जी निडेड टू इन्क्रीज द बबल फ्रॉम द रेडियस ऑफ 4 सेंटीमीटर टू 6 सेंटीमीटर. समजा इनिशियली बबल जो काही होता तो छोटा होता समजा, ठीक आहे. त्यानंतर आपल्याला बबलचा रेडियस वाढवायचा आहे, म्हणजे बबल आपल्याला मोठा करायचा आहे, ठीक आहे, 2 सेंटीमीटरनं. तर मोठा करण्यासाठी जी काही एनर्जी लागते ती एनर्जी आपल्याला या क्वेश्चनमध्ये विचारलेली आहे. ओके. म्हणजे सरफेस एनर्जीच्या कॉन्सेप्टवर किंवा सरफेस एनर्जीच्या फॉर्म्युल्यावर हा क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतो. चला, काही हरकत नाही, लक्षात ठेवा, ठीक आहे. सोप बबलसाठी आपण जो काही सरफेस घेतो, एक इनवर्ड घेतो, एक आउटवर्ड घेतो. आता हा सेकंड क्वेश्चन वॉटर बबलसाठी आहे. तर वॉटर बबलसाठी सरफेस आपण एकच घेतो, ठीक आहे. ती का बरं घेतो, का बरं नाही घेत, त्याच्यामागे भरपूर सारं रिझन आहे, ते आपण डिटेलमध्ये शिकू शकतो, ठीक आहे. इथं ते पॉसिबल नाही. बघा, देअरफॉर सरफेस एनर्जीचा फॉर्म्युला घेतो. ओके. सरफेस एनर्जी इज इक्वल्स टू, त्याचा फॉर्म्युला राहतो ओके, T इंटू सरफेस एरिया, चेंज इन सरफेस एरिया, ठीक आहे. आणि 2 फॅक्टर याच्यासाठी घेतो कारण की सोप सोल्युशनचा बबल आहे. जो काही बबल आहे सोप सोल्युशनचा आहे, त्याच्यामुळे इनर आणि आउटर असे 2 सरफेस सोप सोल्युशनमध्ये काउंट केले जाते. त्याच्यामुळे T लिहिलं, 2 लिहिलं, 2 टाइम्स T इंटू चेंज इन एरिया, ठीक आहे. देअरफॉर आपल्याला सरफेस एनर्जी फाइंड आउट करायचं आहे. T इंटू आपल्याला गिवन सरफेस टेन्शन दिलेलं आहे दिस मच 0.035, ठीक आहे. आता एरिया, ठीक आहे. बघा, इनिशियली एरिया किती होता? इनिशियली जो काही रेडियस होते त्याचा R1, फायनली किती आहे बेटा? रेडियस R2. स्पिअरचा एरिया काय राहतो? एरिया ऑफ स्पिअर राहतो 4πr². कारण की जो काही सोप सोल्युशन पासून जो काही बबल तयार होता तो स्पेरिकल शेपचा आहे आणि स्पेरिकल शेपचा एरिया काय राहतो? तो 4πr², ठीक आहे. मग आपल्याला पाहिजे फायनल एरिया मायनस इनिशियल एरिया, 4π. फायनल एरिया, फायनल जो काही बबल आहे त्याची रेडियस किती आहे? R2, म्हणजे R2चा स्क्वेअर मायनस ऑफ 4π इनिशियल जो काही बबल आहे त्याची रेडियस R1, म्हणून R1चा स्क्वेअर. बस ही स्टेप समजली पाहिजे. बस बाकीच्या नंतरचे काय कॅल्क्युलेशन कोणी करू शकते, फक्त ही 2 स्टेप्स महत्त्वाच्या. इथं लक्षात, हे आपल्याला गिवन डाटा आहे, ठीक आहे. हे गिवन डाटावरून डायग्राम काढली. सरफेस एनर्जीचा फॉर्म्युला आहे T इंटू चेंज इन एरिया. 2 फॅक्टर याच्यासाठी आला कारण की सोप सोल्युशनचा बबल आहे म्हणून 2 फॅक्टर इनर अँड आउटर सरफेस, ठीक आहे. त्यानंतर गिवन क्वांटिटी टाकला आणि हा जो काही चेंज इन एरिया हा लक्षात आला पाहिजे. चेंज इन एरिया म्हणजे काय बेटा? फायनल एरिया मायनस इनिशियल एरिया, ठीक आहे. आणि एरिया जो काही बबल आहे तो स्पेरिकल शेपचा आहे, त्याच्यामुळे एरिया राहतो 4πr². त्याच्यामुळे फायनलचा रेडियस आहे R2, इनिशियलचा रेडियस आहे R1, म्हणून आपण 4πr2चा स्क्वेअर मायनस 4πr1चा स्क्वेअर. बाकी आता काहीच नाही, बाकी सगळे तुम्हाला जे काही कॅल्क्युलेशन्स आहे इझी कॅल्क्युलेशन्स आहे. चला बघा, देअरफॉर बघा, सरफेस एनर्जी इज इक्वल्स टू 2 इंटू, बघा याला असं लिहू शकतो 0.035 आहे ना, तर 35 बघा आपण 3 घर पुढे गेलो पॉईंटची, देअरफॉर 10⁻³ इंटू बघा 4 इंटू पाय, तर काय निघाला कॉमन, शिल्लक किती राहिलं? R2चा स्क्वेअर मायनस R1चा स्क्वेअर, ठीक आहे. आणि त्यांनी सांगितलं आपल्याला बघा पायच्या ठिकाणी किती घ्यायला सांगितलं? 22/7. देअरफॉर सरफेस एनर्जी इक्वल्स टू 2 इंटू
35 इंटू 10⁻³ इंटू 4 इंटू 22 डिवायडेड बाय 7. ठीक आहे. R2 किती आहे 6 सेंटीमीटर, पण सेंटीमीटर आपल्याला कशात कन्वर्ट करावं लागतं मीटर, म्हणजे 6 इंटू 10⁻² मीटर. हा पण कन्वर्ट करून घेऊ 4 इंटू 10⁻² मीटर. कारण की जी काय आपण एनर्जी फाइंड आउट करतो SI युनिट जूलमध्ये फाइंड आउट करतो, त्याच्यामुळे रेडियस पण आपल्याला SI युनिटमध्ये ठेवण्याची गरज आहे. ठीक आहे. मग इथं R2ची व्हॅल्यू टाका. R2ची व्हॅल्यू किती आहे 6 इंटू 10⁻². ठीक आहे. परंतु त्याचा होल काय बेटा आहे स्क्वेअर. बघा R2चा स्क्वेअर आहे मायनस ऑफ 4 इंटू 10⁻² आणि त्याचा होल काय आहे स्क्वेअर. बस इव्हॅल्युएट करा. बघा देअरफॉर सरफेस एनर्जी इक्वल्स टू बघा इथं भाग जाते पहा 7 × 7 7 × 5 35. ठीक आहे. म्हणजे 2 × 5 काय झालं 10. आपण 10 लिहू. 10 पॉवर काही नाही म्हणजे किती आहे 1. इथं किती शिल्लक राहिला 10⁻³ इंटू इथं किती शिल्लक राहिला 4 इंटू 22 4 इंटू 22. ठीक आहे. आता इथं बघा आता इथं लॉज ऑफ इंडस्ट्रीज लावा. 6चा स्क्वेअर आणि 10⁻² स्क्वेअर. ठीक आहे. 6चा स्क्वेअर येते 36 आणि 10⁻² आणि मल्टिप्लिकेशनमध्ये 2 म्हणजे 10⁻⁻4. ठीक आहे. इथे तसंच 4चा स्क्वेअर येते 16 16 इंटू 10⁻⁻4. ठीक आहे. चला काही हरकत नाही. देअरफॉर एनर्जी इक्वल्स टू पहा इथं बघा दोघाचा 10 बेस सेम आहे. पॉवर किती ते +1 -3 -2. इथं मल्टिप्लाय करा 4 2 8 4 2 8 88. ठीक आहे. आता बघा इथं तुम्हाला 10⁻⁻4 काय निघते कॉमन. 36 मधनं 16 गेलं किती राहिले 20. चला काही हरकत नाही. इथं लक्षात चला. देअरफॉर एनर्जी इक्वल्स टू बघा 88 इंटू बघा 10⁻² 10⁻⁴ 10⁻6 इंटू 2 इंटू 10 आपण +1 लिहू शकतो. ठीक आहे. देअरफॉर एनर्जी इक्वल्स टू बघा 8 2 16 16 6 हातच्याला 1 8 2 16 16 आणि 1 17. ठीक आहे. इंटू 10⁻⁵ 10 दोघांचा बेस कसा आहे सेम -6 +1 -5 देअरफॉर जूल. ओके. आपला आन्सर आलं 176 इंटू 10⁻⁻5 जूल. ठीक आहे. बघा इथं सगळ्या ऑप्शनमध्ये मी पॉईंट टाकले आहे. एका बहुतेक तर या ऑप्शनमध्ये पॉईंट नाही 176 इंटू 10⁻⁻5 जूल. एकदम इझी कॉन्सेप्ट होता. याच्यात म्हणजे खूप काही मोठी कथा नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा या क्वेश्चनकडे या. बघा अ बिग वॉटर ड्रॉप इज फॉर्म बाय द कॉम्बिनेशन ऑफ n स्मॉल ड्रॉप्स ऑफ अ इक्वल रेड आहे. ठीक आहे. छोटे छोटे n ड्रॉप्स होते ज्यांची सगळ्यांची रेडियस म्हणजे आयडेंटिकल आहे. ते जे काही सगळे स्पेरिकल ड्रॉप्स आहे सगळे कसे आयडेंटिकल्स आहे आणि ते सगळे एकत्र आले एक मोठा ड्रॉप फॉर्म केला. द रेशिओ ऑफ एनर्जी ऑफ n ड्रॉप्स टू द सरफेस एनर्जी ऑफ अ बिग ड्रॉप. एकदम सिंपल आहे. पहा आपण एक छोटे छोटे काय करू बेटा वॉटरचे ड्रॉप्स घेतले. छोटे छोटे वॉटरचे ड्रॉप्स घेतले आणि सगळे एकत्र आणले आणि याचा एक बेटा बिग ड्रॉप तयार केला. बघा काय म्हटलंय अ बिग वॉटर ड्रॉप इज फॉर्म बाय द कॉम्बिनेशन ऑफ m स्मॉल ड्रॉप्स. ओके. वॉटरचे स्मॉल ड्रॉप्स होते हे सगळे कोएल्स केले. कोएल्स म्हणजे काय एकत्रीकरण. एक मोठा आपण काय म्हणू शकतो वॉटरचा ड्रॉप तयार केला. ठीक आहे. तर आपल्याला काय विचारलं बेटा बघा द रेशिओ ऑफ एनर्जी ऑफ n ड्रॉप्स म्हणजे बघा या n ड्रॉपची जी काही सरफेस एनर्जी आहे ती कशाने डिनोट करू E∑n आणि बिग ड्रॉपची सरफेस एनर्जी कशाने डिनोट करू E. ओके. द रेशिओ ऑफ सरफेस एनर्जी ऑफ n ड्रॉप्स म्हणजे एनर्जी ऑफ n ड्रॉप्स टू द एनर्जी ऑफ अ बिग ड्रॉप म्हणजे आपल्याला हे विचारलं. दोघांच्या एनर्जीचा काय विचारलं आपल्याला रेशिओ. ठीक आहे. सरफेस एनर्जी ऑफ n ड्रॉप हा क्वेश्चन विचारला बेटा महाराष्ट्र CET 2017ला. येतं लक्षात महाराष्ट्र CET 2017ला. ठीक आहे. बघा मी इकडला जो काही लिहायचं असेल तर तुम्ही लिहून घ्या. इकडला पार्ट मी थोडा इरेज करतो. बघा इथे आपण त्याचं सोल्युशन घेऊया. बघा खूप काही मोठी गोष्ट नाही काही टेन्शन घ्यायचं नाही. हाच फॉर्म्युला यूज करायचा. ठीक आहे. आपल्याला काय विचारलं बेटा की n ड्रॉपची सरफेस एनर्जी डिवायडेड बाय बिग ड्रॉपची सरफेस एनर्जी. ठीक आहे. बघा आपल्याला काय काय म्हटलेलं आहे बघा जे काही स्मॉल ड्रॉप्स आहे यांची रेडियस आपण स्मॉलर कन्सिडर करू आणि बिग ड्रॉपची रेडियस काय कन्सिडर करू कॅपिटल R. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. बघा आता बघा आपल्याला सरफेस एनर्जीचा फॉर्म्युला आत्ताच पाहिला. आपण सरफेस एनर्जीचा फॉर्म्युला करायचे T इंटू डेल्टा आहे. इथं 2 फॅक्टर आपल्याला इथं घ्यायचं नाही कारण की हा वॉटरचा ड्रॉप आहे. हा सूप सोल्युशनचा ड्रॉप होता म्हणून फॅक्टर 2 घेतला. इथं वॉटरसाठी घ्यायचं नाही. ठीक आहे. देअरफॉर सरफेस एनर्जी फॉर n ड्रॉप्स इक्वल्स टू काय राहायला पाहिजे ओके T इंटू चेंज इन एरिया. ठीक आहे. बघा आणि सरफेस एनर्जी फॉर बिग ड्रॉप T इंटू चेंज इन एरिया. देअरफॉर बघा सरफेस एनर्जी बघा आता ही जी काही सरफेस एनर्जी आहे स्मॉल ड्रॉपची गोष्ट करतो एका ड्रॉपची आहे. एका ड्रॉपची असे आपल्याकडे किती ड्रॉप्स आहे n म्हणून मी काय करतो n इंटू T इंटू डेल्टा A. बस हा स्टेटमेंट समजला पाहिजे किंवा हे इक्वेशन समजलं पाहिजे. यांनी काय मल्टिप्लाय केलं आपण समजलं कारण की हा जो काही फॉर्म्युला आहे
सरफेस एनर्जी आपण n ड्रॉपसाठी करतो, परंतु पहिला आपण किती ड्रॉपसाठी काढला, एका. आपल्याकडे असे किती ड्रॉप्स आहे n, म्हणून कितीने मल्टिप्लाय केला n, देअरफॉर बघा देअरफॉर n. आणि जो काही वॉटरचा जो काही ड्रॉप राहतो स्पिरिकल शेपचा राहतो, म्हणून इथं जो काही एरिया राहिला पाहिजे, कशाचा राहिला पाहिजे बेटा, स्पिअरचा किंवा स्पिरिकल शेपचा एरिया. का राहतो 4 पाय, आणि स्मॉल ड्रॉपसाठी रेडियस किती आहे r, r चा स्क्वेअर. याला म्हणायचं इक्वेशन नंबर फर्स्ट. आता अशीच सरफेस एनर्जी बिग ड्रॉपसाठी घ्या. बिग ड्रॉपसाठी सरफेस एनर्जी आपण फक्त E न डिनोट करतो, ठीक आहे, T इंटू डेल्टा ए, ठीक आहे, देअरफॉर E इक्वल्स टू T. आता बिग ड्रॉपसाठी एरिया लिहा 4 पाय कॅपिटल R चा स्क्वेअर. हे झालं लक्षात, इक्वेशन नंबर 2. स्मॉल ड्रॉपसाठी रेडियस स्मॉलर होता, परंतु असे किती ड्रॉप्स होते n. बिग ड्रॉपसाठी रेडियस किती आहे, कॅपिटल R, म्हणून कॅपिटल R चा स्क्वेअर. ठीक आहे. आता या दोघाचा काय विचारला आपल्याला, रेशो, म्हणजे En डिवाइडेड बाय E इज इक्वल्स टू बघा 4 पाय सरफेस टेन्शन काय झालं, कॅन्सल. शिल्लक किती आलं बघा, n स्मॉल r स्क्वेअर डिवाइडेड बाय कॅपिटल R चा स्क्वेअर. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, परंतु असं बघता असं कोणतंच ऑप्शन नाही आहे. ठीक आहे ना, n दिसते पण तुम्हाला म्हणजे स्मॉल आर आणि कॅपिटल आर दिसत नाही. कोणत्याच ऑप्शनमध्ये स्मॉल आर कॅपिटल आर दिसत नाही. याचा अर्थ आपल्याला स्मॉल आर आणि कॅपिटल आर काय करायचे, एलिमेंट्स. याचा अर्थ काय, एक तर स्मॉल आर इन टर्म्स ऑफ कॅपिटल आर घ्या किंवा कॅपिटल आर इन टर्म्स ऑफ स्मॉल आर, म्हणजे ते काय येणार बेटा, कॅन्सल. बघा होऊ शकते, पाय एकदम इझी आहे. आता एक सांगा मला बघा, ठीक आहे, आपल्याकडे n स्मॉल ड्रॉप्स आहे, यांच्यामुळे हे कोइल्स होऊन एक मोठा ड्रॉप तयार झाला, परंतु दोघांचा व्हॉल्यूम कसा राहायला पाहिजे, सेम. ठीक आहे, सरफेस एनर्जी वेगवेगळी राहू शकते, ठीक आहे नाही. पहा आता या बिग ड्रॉपसाठी बेटा एकच सरफेस आहे, पण n ड्रॉपसाठी n सरफेसेस आहे, म्हणून यांची सरफेस एनर्जी कशी आहे, जास्त ॲज कम्पेअर टू बिग ड्रॉप, परंतु दोघांचा व्हॉल्यूम कसा राहते, सेम. ठीक आहे, बस त्याच कॉन्सेप्टवर आपण काढू की व्हॉल्यूम ऑफ n ड्रॉप्स इक्वल्स टू व्हॉल्यूम ऑफ बिग ड्रॉप. ठीक आहे नाही, व्हॉल्यूम ऑफ n ड्रॉप्स इज इक्वल्स टू व्हॉल्यूम ऑफ बिग ड्रॉप. ठीक आहे, आता जो काही व्हॉल्यूमचा फॉर्म्युला राहतो स्पिअरसाठी काय राहतो, 4/3 पाय r चा क्यूब. स्मॉल ड्रॉपसाठी रेडियस आहे r, आणि हे झाला एका छोट्या वाल्याचा झाला. असे किती आहे n, म्हणून कितीने मल्टिप्लाय केला, n इक्वल्स टू 4/3 पाय, आणि बिग ड्रॉपसाठी रेडियस आहे कॅपिटल आर. स्मॉल ड्रॉपसाठी बेटा व्हॉल्यूम 4/3 पाय r क्यूब, परंतु अशी किती आहे n, म्हणून n मल्टिप्लाय केलं. बिग ड्रॉपसाठी बेटा व्हॉल्यूम 4/3 पाय कॅपिटल आर चा क्यूब. ठीक आहे, बघा 4/3 पाय गेट कॅन्सल. शिल्लक किती राहिलं बघा, n r क्यूब इक्वल्स टू r चा क्यूब. ठीक आहे, देअरफॉर आपण आता काय करू, टेकिंग क्यूब रूट ऑन बोथ साइड. ठीक आहे, त्याच्यामुळे काय होते ना बघा, क्यूब रूट बघा r क्यूब इक्वल्स टू n टाइम्स r क्यूब. क्यूब रूट ऑन बोथ साइड जर घेतलं, क्यूब अँड क्यूब रूट गेट कॅन्सल, व्हॉट रिमेन्स जस्ट r. ठीक आहे, इथं काय झालं, क्यूब रूट ऑफ n, क्यूब रूट अँड क्यूब गेट कॅन्सल, जस्ट रिमेन काय राहिलं, r. म्हणजे कॅपिटल आरच्या ठिकाणी मी आता काय लिहू शकतो, क्यूब रूट ऑफ n इंटू r. ओके, ही तर लिहू शकतो. ठीक आहे, देअरफॉर एनर्जी ऑफ n ड्रॉप्स टू द एनर्जी ऑफ बिग ड्रॉप, स्मॉल n ॲज इट इज, कॅपिटल R स्क्वेअर ॲज इट इज डिवाइडेड बाय. कॅपिटल आरच्या ठिकाणी काय लिहू शकतो मी आता, क्यूब रूट म्हणजे काय, n चा पॉवर 1/3, एक तर असं लिहा किंवा असं लिहा. ठीक आहे, त्याच्यानंतर काय बेटा r, परंतु ह्या दोघांचा काय इथे स्क्वेअर. कॅपिटल आरची आपण व्हॅल्यू टाकली, क्यूब रूट ऑफ n, एक तर आपण क्यूब रूट ऑफ n असंही लिहू शकतो, किंवा n चा पॉवर 1/3, जसं स्क्वेअर रूट ऑफ n असं लिहा, किंवा n चा पॉवर 1/2, बस तशाच फॉर्मॅटमध्ये. त्याच्यामुळे मी क्यूब रूट ऑफ n न लिहिता n पॉवर 1/3 लिहिलं. ठीक आहे, आणि काय लिहिलं त्याच्यासोबत r, आणि त्याचा होलचा काय स्क्वेअर. आता बघा त्याच्यानंतर बघा n r चा स्क्वेअर. ठीक आहे, आता हा जो काही स्क्वेअर आहे दोघांना लावायचा बघा, n पॉवर 1/3 इंटू 2 म्हणजे काय 2/3, आणि r चा काय स्क्वेअर, r स्क्वेअर गेट कॅन्सल. आता शिल्लक किती राहिलं बघा आपल्याकडं, n अपॉन n चा पॉवर काय ना म्हणजे किती वाय 1, n पॉवर 2/3. एकदा लक्षात बघा. आता बघा n दोघांचा बेस कॉमन होतो, n जर वर घेऊन गेलो, ओके, +1 तर ऑलरेडी n पॉवर 1 आहे, जर फॅक्टर वर घेऊन गेलो तर प्लसचा काय झाला -2/3. ठीक आहे, आता पहा, देअरफॉर एनर्जी ऑफ n ड्रॉप्स टू द एनर्जी ऑफ अ सिंगल ड्रॉप इज इक्वल्स टू, बघा दोघांचा बेस कसा आहे, सेम, म्हणजे 1 - 2/3 आहे की नाही, 1 - 2/3. इथं 3 ने खालीवर काय केलं, मल्टिप्लाय, 3 बेस कॉमन, 3 - 2 गेला 1/3, म्हणजे शिल्लक किती राहिला बेटा, n चा पॉवर 1/3. खाली काही नाही म्हणजे किती लिहू शकतो आपण, 1. याचा अर्थ बेटा n पॉवर 1/3 डिवाइडेड बाय 1. हा झाला बेटा एनर्जीचा रेशो, किंवा याला आपण याही फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो, एनर्जी ऑफ n ड्रॉप इज टू एनर्जी ऑफ अ सिंगल ड्रॉप इज इक्वल्स टू n पॉवर 1/3 इज टू 1. ओके, एकतर बघा तुम्ही याही फॉर्मॅटमध्ये ऑप्शन राहू शकते, किंवा मग याही फॉर्मॅटमध्ये ऑप्शन राहू शकते.
इथं लक्षात बघा n पॉवर 1/3 ओके n पॉवर 1/3 म्हणजे काय क्यूब रूट ऑफ n बघा इथं क्यूब रूट ऑफ m दिसते इतर n पॉवर 1/3 लिहा किंवा काय लिहा क्यूब रूट ऑफ n म्हणजे ऑप्शन नंबर बेटा 4 इथं लक्षात म्हणजे बघा आता दोन्ही क्वेश्चनवरून बघा महाराष्ट्र सीईटीचेच क्वेश्चन आहे 19चा आणि एक 17चा क्वेश्चन आहे अतिशय इझी क्वेश्चन आहे परंतु काय आहे ना जो काही फॉर्म्युला या क्वेश्चनसाठी यूज केला आहे तो फॉर्म्युला अतिशय इझी आहे परंतु हे दोन्ही क्वेश्चन बेटा नीट लेवलचे आहे म्हणजे एकदम सिंपल नाही की तुम्ही फॉर्म्युलात व्हॅल्यू टाकली की आन्सर निघते ह्या बघा जसं आता आपण इथं कन्सिडर केलं की बा दोघांचा व्हॉल्यूम सेम राहू शकते एन ड्रॉपचा आणि बिग ड्रॉपचा व्हॉल्यूम सेम राहते हे असं कन्सिडरेशन आहे हे तुमच्या असं लक्षात आलं पाहिजे याच्या लक्षात महाराष्ट्र सीईटी इथं तुमचा काय करण्याचा प्रयत्न करता की त्याचा कॉन्सेप्ट क्लिअर आहे की नाही फॉर्म्युला तो कोणाला माहीत राहतो फॉर्म्युला काही म्हणजे माहीत राहणं मोठी गोष्ट नाही तुमचा कॉन्सेप्ट इथं क्लिअर आहे का नाही ते बघता ओके बघा आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये चॅप्टर नंबर 3 पासून आपण पुन्हा लेक्चर सुरू करूया म्हणजे हा मेकॅनिकल प्रॉपर्टीचा 5वा आणि लास्ट लेक्चर यानंतर आपण थर्ड जो काही चॅप्टर राहणार कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस वगैरे चॅप्टर आहे ती तो चॅप्टर सुरू करूया ओके जर तुम्हाला असेच व्हिडिओ जर आवडत चालेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सो थँक्यू फॉर वॉचिंग सी नेक्स्ट व्हिडिओ